नमस्कार मित्रांनो. राजकारणात कधी-कधी एक असा व्हिडिओ समोर येतो, जो फक्त व्हायरल होत नाही, तर संपूर्ण राज्यभर प्रश्नाचं वादळ उठवतो. आणि सध्या चर्चेत आलेलं नाव म्हणजे पवन यादव. पण प्रश्न असा आहे, की हा पवन यादव नेमका आहे कोण? तो फक्त एका व्हिडिओत दिसलेला व्यक्ती आहे, की त्याच्या मागे आहे वकिली, राजकारण, संपर्क आणि वादाचा मोठा इतिहास? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पवन यादव कोण? तो अचानक चर्चेत कसा आला? त्याचे राजकीय आणि वैयक्तिक कनेक्शन काय आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं या संपूर्ण प्रकरणामागे अजून काय-काय दडलेलं आहे? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आजकाल एक छोट्याशा व्हिडिओ क्लिपमुळे एखादं नाव एका रात्रीत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत येतं. आणि याच प्रकारे नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओसोबत लोकांच्या नजरेत एक नाव ठळकपणे आलं, पवन यादव. सोशल मीडियावर लोकांनी एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली, हा माणूस कोण? याचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय? हा फक्त ओळखीचा आहे की अजून काही मोठं आहे? जेव्हा लोक एखाद्या चेहऱ्याला ओळखत लागतात, तेव्हा क्युरिओसिटी आणखी वाढते. आणि क्युरिओसिटी वाढली की इंटरनेट शोधायला लागतं. हिस्ट्री, लाईक, पोस्ट, पॉलिटिकल सगळं. हा विषय फक्त व्हायरल व्हिडिओपुरता राहिला नाही, तर तो बदलला हा माणूस कोण या मोठ्या प्रश्नात. मित्रांनो, अशा प्रकरणामध्ये एक मोठी गोष्ट खूप कॉमन असते. समोर दिसतं ते 10% असतं आणि मागे दडलेलं असतं उर्वरित 90%. पवन यादवचं नाव समोर आल्यानंतर लोकांनी त्याच्या बॅकग्राऊंडचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि अशा वेळी लोक ज्या गोष्टी शोधतात त्या असतात, तो कोणत्या क्षेत्रात आहे, त्याचा प्रभाव किती आहे, कोणाकोणाशी संबंध आहे आणि याआधी त्याचं नाव कोठे आलं होतं. कारण मित्रांनो, एखादा व्यक्ती अचानक चर्चेत येत नाही. त्यामागे काहीतरी नेटवर्क, व्हिजिबिलिटी, हिस्ट्री असते. आणि इथे हा विषय फक्त एक चेहरा न राहता एक पॅटर्न बनून लागतो. मित्रांनो, या प्रकारच्या लोकांबद्दल एक गोष्ट नेहमी दिसते. ते समोरून साधे असतात, पण त्यांचे संपर्क खूप मजबूत असतात. वकिली, कायदेशीर सल्ले, राजकीय लोकांशी उठबस आणि प्रभावी मंडळींशी ओळख हे खूप पॉवरफुल असतं. कारण सामान्य माणूस जिथे फक्त बातमी पाहतो, तिथे प्रभावी लोक डिमेंज कंट्रोल, नेरेटिव्ह सेटिंग आणि कनेक्शन मॅनेजमेंट करत असतात. आणि म्हणूनच लोकांना वाटायला लागलं, की हा माणूस फक्त बॅकग्राऊंडमधला नाही, तर याचं काहीतरी डीप रोल असू शकतो. हेच कारण आहे, की लोकांच्या मनात संशय वाढतो आणि संशय वाढला, की अधिकच राजकीय बनतं. मित्रांनो, सोशल मीडियाचं एक वेगळंच गणित आहे. आज तुम्ही एका कारणासाठी व्हायरल होतात, पण उद्या लोक तुमचा संपूर्ण भूतकाळ बाहेर काढतात. आणि पवन यादवचं नाव समोर आल्यानंतरही अगदी हेच झालं. लोक फक्त त्या एका व्हिडिओवर थांबले नाही, तर त्यांनी विचारायला सुरुवात केली, याआधी याचं नाव कुठे आलं होतं? कोणत्या मंडळीसोबत त्याचे संबंध आहेत? काही जुने वाद, चर्चित घटना किंवा कनेक्शन काय आहेत? कारण मित्रांनो, जनतेला आता फक्त घटना समजून घ्यायची नसते. त्यांना पॅटर्न समजून घ्यायचा असतो आणि पॅटर्न दिसायला लागला, की स्टोरी अजूनही डेंजरस बनते. कारण एक गोष्ट लोकांना खूप अस्वस्थ करते, ती म्हणजे जे लोक सतत प्रभावाच्या वर्तुळात असतात, त्यांचं नाव प्रत्येक वादात पुन्हा-पुन्हा का समोर येतात? हा प्रश्न लोकांना बेचैन करतो. कारण जर एखाद्या व्यक्तीचं नाव वारंवार पॉवर, पॉलिटिक्स, कंट्रोव्हर्सी, इन्फ्लुअन्स या शब्दांसोबत जोडलं जाऊ लागलं, तर मग लोकांना वाटायला लागतं, इथे फक्त योगायोग नाही. आणि एकदा का लोकांच्या मनात हा विचार बसला, की मग एखादा छोटा व्हिडिओसुद्धा मोठा स्फोट बनतो. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. सोशल मीडियावर जे दिसतं ते नेहमी पूर्ण सत्य असतंच असं नाही. कधी-कधी अर्धवट क्लिप्स, एडिट नरेटिव्ह, सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आणि पब्लिक इमोशन्स यांच्या आधारे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा तयार होते किंवा उद्ध्वस्त होते. म्हणूनच एखाद्या व्हायरल व्हिडिओकडे पाहताना आपण फक्त भावना वापरायच्या नाहीत, तर तर्कही वापरला पाहिजे. जेव्हा एखादं नाव सतत चर्चेत, प्रभावात आणि वादात दिसू लागतं, तेव्हा प्रश्न विचारणंही चुकीचं नाही. आणि सध्या पवन यादवच्या बाबतीतही तेच होताना दिसतंय. मित्रांनो, अशा प्रकरणाचा सर्वात मोठा परिणाम होतो तो प्रतिमेवर. कारण राजकारणात सत्य जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच महत्त्वाचं असतं पब्लिक प्रिसेप्शन. लोकांना जर असं वाटायला लागलं, की काही लोक पडद्यामागे जास्त प्रभावी आहेत,
काही कनेक्शन खूप खोलवर आहेत आणि काही नाव वारंवार तिथेच दिसतात. तर मग नुकसान सुरू होतं. इमेजचं, स्टेटसचं आणि पब्लिक कॉन्फिडन्सचं. आणि म्हणूनच हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिला नाही. तो थेट जातो व्यवस्था, संपर्क आणि सत्तेच्या खेळपर्यंत. मित्रांनो, पवन यादव हे नाव आज फक्त एका व्हिडिओमध्ये चर्चेत नाही, तर लोकांना आता जाणून घ्यायचं आहे, की या चेहऱ्यामागे नेमकं किती मोठं जाळं आहे. हा प्रश्न अजूनही उघडाच आहे आणि कदाचित पुढच्या काही दिवसात या प्रकरणातून अजून मोठे खुलासेही समोर येऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? पवन यादव फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी दिसलेला माणूस आहे, की या सगळ्यामागे अजून काही मोठं दडलेलं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि असेच धक्कादायक राजकीय आणि चर्चेतले विषय मराठीत पाहण्यासाठी आपल्या चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.